नमस्कार मित्रांनो, आता सत्याने मंजू आता घराकडे आणलेली असती. कारण मंजूला सत्य म्हणतो, नाथबाई आता सर्वांच्या पाया पडून घ्या आणि सर्वांना सांगा गप बसा, इथून पुढे दांगडू करायचं आणि सत्य गेला तर. आणि सत्य आणि मंजू हे टेरेसवर जाऊन गप्पा मारतात. पण सत्य आणि मंजूला माहिती नसते की आता टेरेसवर आपल्या गप्पा कोणीतरी ऐकणार आहे. म्हणजे आपला आर्यन आपल्या चोरून गप्पा ऐकत आहे, असं तरी सत्याला आणि मंजूला समजलं नाही. तर मित्रांनो, सत्य आणि मंजूचं बोलणं चालू असतात की कारण मंजू, आता मी तुला तर घरी आणलेलं आहे. चित्रकार हे ते माझी आई हे सर्वजण तुला काहीच बोलणार नाही. आता मी घरी आणलेलं आहे. मी बी तुझ्यासोबत राहणार. फक्त आपलं नातं काय, मी तुझा आजोबा म्हणजे असं सांगून मी आलेलो आहे. तर मित्रांनो, आता हे आर्यनला कळालं आणि आर्यनने सत्याची दाढीसुद्धा काढून घेतलेली. तर आता आर्यनला संपूर्ण कळालं आहे की आर्यनला वाटत आहे की आता सत्य आपल्यासोबत एवढा मोठा प्लॅन केला आणि सत्या वारलाच नाही. तर मित्रांनो, आता आर्यनचे सुद्धा छक्के उडाले आहे. तर मित्रांनो, आपल्या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल, आपल्या चॅनलला आता सबस्क्राईब करून घ्या. लगे बेल आयकॉनसुद्धा दाबलं ना. आता उद्याच्या भागामध्ये तुम्हाला असं पाहायला भेटणार आहे की आता सत्य आणि मंजू हे दोघंजण एकत्र येणार आणि आर्यनची झोप उडणार. तर असे पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला भेटणार. तर मित्रांनो, आता हे आता सत्याने मंजूला घरी आणलेलं आहे. तर सत्या मंजूच्या आईच्या इकडे गेला, सासूच्या म्हणजे सत्याच्या सासू-सासऱ्यांच्या घरी गेला आणि तिकडून मंजूला घेऊन मंजू आपल्या घरी घेऊन आलेला आहे. तर म्हणजे सत्याच्या घरी घेऊन आलेला आहे. तर मित्रांनो, हे सर्व आता काही सत्यानं आलेलं आहे. सत्य सांगतो की मी रिटायर झालेला फौजी आहे. माझं त्याचं नाव सांगतो. माझे बिल्लेसुद्धा सांगतो आणि सर्व काही सांगतो आणि सर्वांना म्हणतो की आता मंजूला कोणीच त्रास द्यायचा नाही. माझ्या नातीला कोणास त्रास द्यायचा नाही असं म्हणतो. नातसूनाला कोणास त्रास द्यायचा नाही असं तो म्हणतो. तर तो आता म्हाताऱ्याच्या विषयामध्ये सत्य असतो. तर सत्य हे का करत आहे, तर सत्याला प्लॅन जाणून घ्यायचा आहे की आता मला मारण्याचा कोणा प्रयत्न केला आणि कसा केला. तर हे सत्याला सर्व काही जाणून घ्यायचं आहे. म्हणून आता आपल्याला उद्याच्या भागामध्ये हे पाहायला भेटणार. तर आपण पुढच्या भागाचे रिव्ह्यू देत आहे. तर मित्रांनो, आपल्या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनलला आता सबस्क्राईब करायला लगेच करा आणि बेल आयकॉनसुद्धा दाबू विसरू नका. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद.